एक होते गाव. गाव अगदी छोटेसे आणि छान होते. त्याच गावामध्ये एक लाकूडतोड्या आपल्या परिवारासोबत राहत असे. लाकूडतोड्या काय करायचा? आपली कुऱ्हाड घ्यायचा आणि रोज सकाळी लवकर उठून जंगलामध्ये जायचा. जंगलामध्ये जाऊन तो लाकडं तोडायचा आणि लाकडं तोडून झाली की सगळी लाकडं गोळा करून आपल्या डोक्यावर घेऊन ती लाकडं तो बाजारात विकायला न्यायचा आणि मिळेल त्या पैशातून आपल्या घर आणि परिवाराचं दिनक्रम चालवायचा. असेच एके दिवशी लाकूडतोडा लाकडं तोडण्यासाठी नदीच्या किनारी गेला आणि लाकडं तोडता तोडता त्याची कुऱ्हाड पडली पाण्यात. कुऱ्हाड पाण्यात पडली तसा लाकूडतोडा नदीमध्ये उतरला. त्याने इकडे तिकडे सगळीकडे कुऱ्हाड शोधली, पण कुऱ्हाड काही सापडली नाही. शेवटी तो दुःखी होऊन नदीच्या किनारी जाऊन बसला. तेवढ्यात तिथे नदीच्या पाण्यातून एक वनदेवता बाहेर आली. वनदेवतेला बघून लाकूडतोडा लगेच उभा राहिला. वनदेवतेने विचारलं, का रे बालका, तू का असा दुःखी बसलाय? तेवढा झालेला सगळा प्रकार लाकूडतोड्याने देवीला सांगितला. देवी माते, माझी कुऱ्हाड या पाण्यात पडली ग. कुऱ्हाड सापडली नाही तर मी काय करू? कस काय पैसे कमवू? देवी म्हणाली, तू दुःखी होऊ नको, मी 1 मिनिटात आले. देवी पाण्यामध्ये गेली आणि पाण्यात शोध घेऊन ती वर आली. तिच्या हातात सोन्याची कुऱ्हाड होती. देवी लाकूडतोड्याला म्हणाली, ही घे तुझी कुऱ्हाड. पण लाकूडतोडा म्हणाला, नाही नाही, ही काय माझी कुऱ्हाड नाही आहे. बरं. देवी म्हणाली, थांब जरा. देवी परत खाली गेली आणि परत वर आली. तेव्हा देवीच्या हातात चांदीची कुऱ्हाड होती. चांदीची कुऱ्हाड बघून लाकूडतोडा म्हणाला, ही माझी कुऱ्हाड नाही. या दोघींपैकी एकही माझी कुऱ्हाड नाही. देवी आई म्हणाली, थांब जरा. देवी परत पाण्यामध्ये गेली आणि काही वेळाने देवी वरती आली आणि देवीच्या हातात तेव्हा लोखंडाची कुऱ्हाड होती. देवी म्हणाली, ही आहे का तुझी कुऱ्हाड? लाकूडतोडाला खूप आनंद झाला. लाकूडतोडा आनंदाने म्हणाला, हो हो, हीच आहे माझी कुऱ्हाड. लाकूडतोड्याने पटकन हात पुढे केला आणि देवीने लाकूडतोड्याची कुऱ्हाड त्याला परत केली. देवी त्याला म्हणाली, तू खूप इमानदार आणि खरा आहेस, त्यामुळे मी तुझ्यावर खुश आहे. माझ्याकडून ही सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड तुला भेट म्हणून समज. बघितलं ना मुलांनो, खरं बोलून लाकूडतोड्याचा कसा फायदा झाला.